तेव्हापासून रोज पहिले सखू आजी यायच्या, नंतर मग तुम्ही. आमचं तर पूर्ण सगळंच म्हणजे तुमच्याच कारकिर्दीमध्ये तुम्हालाच बघितलं विहारात. वंदना 40 वर्ष जास्त झाले असेल आत्या. म्हणजे तुमचा तो स्ट्रॉंग आवाज ऐकून म्हणजे पूर्ण आवाज कापतपर्यंत सगळं प्रोसेस पूर्ण बघितली है ना. चांगला वाटला. आम्ही बाहेर घेऊन गेलो, आम्हाला बोलावून शेलू घोराट. हो तर शेलू घोराट एवढं दणाणून गेलं आमच्या आवाजानं. ठेव म्हणे आम्हाला आज करा भजन, ठेव म्हणे आम्हाला आज करा भजन. पण रात्रभरानं हे होऊन गेलो. हो ना. आवाज ते गाणी म्हणून हो हो. सोबत नाही पण आपल्या पालुतेसारखा म्हणजे सगळ्या बायांचा संघ आणि येणारी वंदना. आवाज खूप तिचं दणाणून टाकलं होतं शेलू घोराट. हो ना. जे जे लोक जवळ ये भजन म्हणला आणि जेवण पण नाही आवाज. तेच तर. आणि लहानपणापासून आम्हाला आमची आईनं मी पाळणं म्हणाले ते हो लोक धडधड रडत जुना पाळणं. हो ना. सगळ्यांचे नामकरण सगळ्यांचे पाळणे तुमच्याच हातचे, सगळ्यांच्याच हातचे आहे ना. तेच तर आहे की नाही. किती 2-3 पिढ्या तुमच्याच पाळण्यामध्ये झाल्या काय ना. माझ्या बाबांचं लग्न व्हायचं होतं. हो का. माझा पाळणा तुम्हीच म्हटला होता का. माझं नाव कोणा ठेवलं तर रूपा आहे ना. नंतर विजया ठेवलं आहे ना. माझ्या भावाच्या घरी गेली, पोरीचं नाव ठेवलं. तोपर्यंत काही माझ्या भावाला माहीत नाही का माझ्या बहिणीचं पाळणं. हो ना. आता मग तिथं म्हणाले त्यांना तुमच्या बाया कोणी पाळणं म्हणाले. हो मग मी उभी झाली ना पाळण्याला हात लावून पाळणा म्हणला. हा भाऊ गदगद रडायला लागला. एवढ्या दुःखाचा पाळणा म्हणलं तुमचं म्हणजे काहीच नाही माहीत म्हणजे तुला एवढा पाळणा. उद्याला माझा पेपर आहे. मी MA माझेवाले नोकरीच्या दिवशी जायच्या पहिले 10 ऑगस्टला माझं जॉईनिंग आहे. 9 ऑगस्टला सगळ्यांनी आपल्या घरी वंदना घेतली होती ना. हो आत्यांना म्हटलं तर या. किती हुशार आहे बघ अशी गोष्ट अशी सून भेटायला पाहिजे. ते तुझ्या बाबानं मध्ये तुझ्या नाही येते पण आता तेवढं हे नाही आहे ना. आता झालं ना जवान पण गेलं सगळं हे झालं. आता काय राहिलं समजा हेच आहे ना. मग हिंमत बांधून भद्रिका सांगते आहे ना मोठी आई. गंगा मोठी आई ऐका नाही. तुम्ही पाहिली का टीव्ही. कोणीच नाही पाहिली टीव्ही. पाहिजे का. मग हाय ना अजूनही चांगले आहे ना आजी. तो आता तुम्हाला पोरं किती आहे की नाही. तुम्ही जर आता सगळं काय म्हणते अंगणवाडीमध्येच पूर्ण आयुष्य गेलं आहे की नाही. मुलांना शिकवा हे ते किती पिढ्या घडवल्या समजा. 2-4 पिढ्याला शिकवलं ना तुम्ही. 10 वर्ष जरी पकडले तरी. गंगा मोठ्या बाबाची किती हे होते आहे की नाही. नाही आपल्याला असं आपल्या मनाला असं घमंड गर्व असं अभिमान नाही ठेवायचं. मी मागे सांगितलं ना एका मोठ्याला आहेच नाही. गंगा मोठ्यानं कधीच पाहिलं नाही म्हणजे मोठ्याचा कधी पाहिलाच नाही. गर्वही नाही पाहिलं, अभिमानही नाही पाहिला, काहीच नाही. तिला म्हणजे गरीबाचीच बुडी होती म्हणते. ते गरीबाची रोज वावरात जाय म्हणते कामाला. तुम्ही आज विहारात फुलंच घेऊन जातो म्हणजे आज मला फुलंच न्यायच्या, फुलंच भगवंताला व्हायच्या. फुलाचा गठ्ठा